तर तुम्हाला काय झालं होतं, म्हणजे कसं ऍक्च्युली पडलंय? काय माहितीये का, माझं 2 रूम वन रूम किचन घर आहे माझं, ते निलगिरीमध्ये सोसायटी सेक्टर. तर माझ्या किचन, माझ्या कपाटाच्या वर थोडी घाण होती, तर मी साफ करायला गेलो स्टूल घेऊन. तर स्टूल होता हलका, तर स्टूलचा आणि माझा बॅलन्स सुटला. स्टूल गेला पुढे आणि मी वरून पडलो, डायरेक्ट बॉलवर पडलो. ओके बॉल पडलो, बॉल फुटला आणि मी तिथंच झोपलो 15 मिनिट. ओके. तर हे मिस्टर गौरीश आहेत. गौरी यांना नेक्रोफिमर फ्रॅक्चर झालं होतं. मग ते UMC हॉस्पिटलला आले आमच्याकडे. मग आम्ही एक्सरे करून गेलं, त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की त्यांना खुब्याचं जे हाड आहे त्याचं फ्रॅक्चर झालं होतं. तर त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं की काय आम्ही प्रोसिजर करणार. त्यांच्यासाठी मग आम्ही डायरेक्ट एंटिरियर अप्रोच टोटल हिप रिप्लेसमेंट केलं. डायरेक्ट एंटिरियर अप्रोच टोटल हिप रिप्लेसमेंट एक MIS सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही विदाऊट मसल कटिंग करून पण आणि छोटासा इन्सिजन घेऊन आम्ही टोटल हिप रिप्लेसमेंट करतो. त्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी फास्ट होते आणि यांना पेन बिलकुल होत नाही. एकदम कमी पेन मध्ये त्यांची रिकव्हरी होते. तुम्हाला ऑपरेशन नंतर कसं वाटलं? एकदम बेस्ट वाटलं मला, काय पेन नव्हतं झाली, काहीच ओके. नव्हतं. आणि किती दिवसात तुम्ही विदाऊट वॉकर घेऊन चालायला लागले? सेम डे तुम्ही शाम को संध्याकाळी तुम्ही विदाऊट वॉकर विदाउट ऑपरेशन चालू. तुम्ही विदाऊट वॉकर चालताय, चालतोय पायऱ्या वगैरे सगळे पायऱ्या चालतो, टॉयलेटला जातोय, टॉयलेटला जाताय, सगळं तुमचे जे काम आहेत ते इंडिपेंडेंटली करताय. इंडिपेंडेंट करतोय. ओके, थँक्यू.